निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, काही पिण्यात गेले, काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. दूध पिता पिता मी म्हटलं काय चांदणं पडलंय, तर ते सेक्रेटरी आले आणि बॅटरी ऑन केली, म्हणजे कुठं पडलंय कुठं पडलंय म्हणून. तर असा सगळ्या वेड्या बाजारात राहणारा असा मी माणूस आहे. म्हणजे अशोकजी नायगावकर म्हटले की मोठी मिशी शाब्दिक खोट्या व कोमासदार कविता. पुण्यातील एरोंडना येथील दत्त मंदिराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा भाग आपल्यासाठी. मित्रांनो नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एवढी प्रचंड गर्दी बघून आता कार्यक्रम कसा राहणार आहे आजचा याचा खरं तर एक शुभारंभ झालाय असं म्हणायला हरकत नाही. यंदाच्या वर्षीचं हे 4थं पुष्प सांस्कृतिक महोत्सवातलं. कार्यक्रमाचं नावच मुळामध्ये आपण असं ठेवलंय की मुलखा वेगळ्या माणसांचे मुलखा वेगळे किस्से. कारण गाडगीळ सरांचा कार्यक्रम आहे मुलखा वेगळी माणसं आणि नायगावकर काकांचे कार्यक्रम तर आपण बघितलेले आहेत, त्यामुळे त्या दोन्हीचं एक मिक्सचर आहे. आणि हीच दोघं इतकी मुलखा वेगळी आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं अजून वेगळ्या मुलखा वेगळ्या माणसांचे आपण किस्से आज ऐकणार आहोत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा आपण दोघेही मान्यवर आज कार्यक्रम सादर करण्याकरता आलात त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनापासून आभार मानतो. अर्थात नायगावकर काकांचे किस्से तर आपण सर्वांनी ऐकलेलेच आहेत. पुन्हा एकदा या मंचावरती आपल्या दोघांचं मनापासून स्वागत करू. पहिल्या 2 मिनिटांमध्ये आपण जेवढे हसलेलो आहोत तेवढे पुढचे 2 तास आपल्याला हसायचं आहे. पुण्यावर अप्रत्यक्षरित्या फार छोट्या छोट्या टिप्पण्या करत पुण्यावर वैतागणाऱ्या बाहेरच्या सगळ्यांना जिंकणारे असे हे आमचे ग्रेट मित्र नायगावकर आज आपल्याच सगळ्यांच्या दाद घेण्याकरता इथे उपस्थित आहेत. याचा मला विशेष आनंद होतोय. आज तुम्हाला कळेल पुणेकर कसे मस्त आहेत ते. दत्तात्रय चरणी पहिल्यांदा वंदन करतो. खूप छान असा माहोल उभा केलाय. छान वाटतंय म्हणजे इतकी लोक समोर आहेत तर. आणि आरती वगैरे सगळ्या पाठ सगळ्यांच्या होत्या तर म्हणजे तिकडे आता गेली 15-20 वर्ष मुलींकडे असलं लंडनमध्ये की आरत्या म्हणायला लागल्या की त्याच्याकडेच लोक बघायला लागतात, यांना कशा काय पाठ आहेत. तर असं इथे सगळ्यांच्या आपल्या पाठ आहेत आरत्या. मराठीच्या दृष्टीनं ही खूप मोठी गोष्ट आहे की आरतीमुळं मराठी भाषेचं चलनवलन खूप मोठं टिकून आहे. तुम्हाला सांगतो भाषा मराठी भाषा इतकी थोर आहे. माझं मत असं की म्हणजे माझं मत आहे असं की मराठी भाषा इतकी काव्यात नाही की आपल्याकडे चोराच्या मनात सुद्धा चांदणं असतं बघा किती काव्यात नाही. मला हिंदीत असं नाही, हिंदीत चोर के गाडी में तिनका वगैरे ते काय काव्यात कथा नाही त्याच्यात. आणि आता खरं म्हणजे एवढं अशी अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तर ती खूप मोठी गोष्ट आहे मराठीला. मला कोणतरी परवा सांगितलं की म्हणे अभिजातचा दर्जा का रखडला होता तर सगळे रस म्हणजे शांत रस, तर माऊलीचा शांत रस, सगळं शृंगार वीर सगळे रसांबाबत आपण परिपूर्ण होतो. पण बिभत्स रस जो होता ना त्याच्यामध्ये मराठी भाषा कमी पडत होती असं. पण गेल्या 1-2 वर्षात सगळ्यांची वक्तव्य आणि टीव्हीवरची सगळी भाषणं ऐकून बिभत्स रसामध्ये पण मराठी भाषा ही परिपूर्ण झाल्याचं त्यांना सेंट्रल कमिटीला आढळेल आणि म्हणून हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं काहीतरी मी ऐकलं तुम्हाला सांगतो. आता कवी म्हटल्यानंतर तुम्ही असं काहीतरी हळवार वगैरे वाटेल, पण हळवार शब्दाचा अर्थ हळू केलेला वार असं मला सांगितलेलं. खूप म्हणजे पानोपानी शुभशकुनांच्या कोमलवल्या रेषा किंवा हिरव्या पानात काही चावळ चालते हे कसं असं मानवर काय किंवा कोण काय असं मला काही सुचतच नाही. तुम्हाला सांगतो तुझ्या गळा माझ्या गळा तर तुझा गळा धरू का माझा गळा धरू असे दिवस आले. अहो तिळगुळ देताना मारामारी झाली आमच्या इथं. तुम्हाला सांगतो एका गटाचे लोक दुसऱ्या गटात तिळगुळ द्यायला गेले. तो म्हणे तिळगुळ घ्या गोड बोला. तो म्हणे तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं म्हणून गोड बोला कोणाला शिकवता नाही. असं मस्ती डोक्यात गेलेलं सगळा अवतीभोवतीचा समाज. आणि कविता म्हणजे कसं चंद्र चांदणं कसं
तू असं ती सतर झाले असं ते गडे उन्हाचे गोड चांदणे वगैरे कसं छान वाटतं की नाही. म्हणजे लोकांच्या कवितेमध्ये काय प्रेयसी काय, अहो आमच्या कवितेत बोंगलायला बायको येणं मुश्किल तुम्हाला सांगतो. खरं दुष्काळी प्रदेशात सारखा म्हणजे कवी आमचा एक तर कवी इतकं नाजूक तर ते आमचे कवी चांदण्यात टोपी घालून बसतात. काही काही कवी तुम्हाला सांगतो चंद्रकिरणांचा ताप सहन होत नाही इतके नाजूक कवी असतात काही काही. खरंच म्हणजे असं आपण ब्रेडमध्ये टोस्टरमध्ये ते ब्रेड टाकतो ना असे गरम करायला आणि ते खडक्कन वर येतात. तर तो ब्रेड जिथं काळा झालेला ना त्याला तो आमचा मित्र पहिल्यांदा बर्नॉल लावायचा तुम्हाला सांगतो. त्याला ते सहन नाही व्हायचं जळलेला ब्रेड इतके असे. म्हणजे एकदा मला काही या हे सगळे मी सामाजिक त्यामुळे मला कधी बोलवत नाही पण ते एकदा त्यांनी चुकून बोलवलं आणि मला कडेला बसवतात असं. तर मध्यंतरामध्ये दूध आलं. दूध म्हणजे अजून तरी कोजागिरीला दूधच येते मध्यंतरात पुढं काय होईल काय सांगता येत नाही. तर दूध पिता पिता मी म्हटलं काय चांदणं पडलंय. तर ते सेक्रेटरी आले बॅटरी ऑन केली म्हणजे कुठं पडलंय म्हणून. तर असा सगळ्या वेड्या बाजारात राहणारा असा मी माणूस आहे. म्हणजे चिपळूणला साहित्य संमेलन झालं तर ते आमची मुलाखत झाल्यानंतर ते मुलं सगळी कॉलेजची वगैरे आली तुमचा ऑटोग्राफ त्यांना आता स्वाक्षरी म्हणावं ना तर ऑटोग्राफ त्यांनी सांगितलं. तर ठीक आहे पण ऑटोग्राफ का विना मागताय तुम्ही. तर मी अशी लफेदार सही केली अशोक नागावकर. तो म्हणे आम्हाला काहीतरी मेसेज द्या म्हणून. मेसेज द्या तर ऐन वेळेला काय म्हणून मी लिहिलं पुढे जा म्हणून. त्यामुळे आम्ही काय रिक्षा आहे का म्हणून पुढे जा आमच्या जनरेशनला साधेसा असं काहीतरी संदेश द्या. मग मी त्यात लिहिलं ढेकणासारखं चिरडून मरण्यापेक्षा दासांसारखं गुणगुणत मरा. त्यामुळे माणसं पण अशी पाहू. माझं लग्न ठरलं तर मी पत्रिका घेऊन तात्यांकडे गेलो. तात्या म्हणलं ही घ्या पत्रिका. ते म्हणे कसली रे पत्रिका. तर म्हटलं माझं लग्न ठरलं. तो म्हणलं तुझं कसं काय लग्न ठरलं. म्हणजे काय स्वागतशील भूमिका अशी माणसं मला अशीच माणसं आयुष्यात भेटत होती. जशी सुधीर गाडगे भेटले तशी मला अशीच माणसं पुणे अशीच माणसं भेटत. तर तेवढ्यात त्यांना पेढे द्यायला माणूस आला. तर म्हणे कसले रे पेढे. तो म्हणे मला नातू झाला. त्यांनी असा चेहरा केला हल्ली कुणाला काय होईल काही सांगता येत नाही. तर हे असं सगळं मी हे असं बोलतो ना म्हणजे मी एका मुलीला एकदा विचारलं म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय. तर ती उठून उभी राहिली म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. मुलांनाच आश्चर्य वाटतं आपले आई बाबा एवढं वर्ष कसे काय एकत्र राहिले. म्हणजे टिळक माहित आहेत ना सगळ्यांना. म्हणजे नाही माफ करा मी अवमान करतोय अशातला भाग नाही. कुणाला काय माहित असेल काय सांगता येत नाही. खरंच तुम्हाला सांगतो अहो मी माझ्याच घरची गोष्ट सांगत लोकांना नाव कशाला ठेवा. तर मी आमच्याकडे पूजा होती मी तामण आणायला सांगितलं मुलीला. आमची मुलगी गमेला घेऊन आली तुम्हाला. हे आपल्याच घरातली गोष्ट. म्हणजे दादरला त्या एका शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा तर मराठी पोएमचा तास होता आणि पारंब्या शब्द आला त्या कवितेत. तर आता इकडे एक बिल्डिंग तिला काय कल्पना म्हणून ती उभी राहिली. म्हणाली मॅडम व्हॉट इज दिस पारंब्या. तर पण हल्लीच्या मॅडम पण खूप हुशार असतात. त्यांनी लगेच ते नूडल्स असतात ना ते शिजवल्यावर होईल तशा पारंब्या असतात. इतका सगळा असा सगळा भाग आहे तुम्हाला सांगतो. आणि ज्ञान इतकं सगळं वाढत चाललंय टीव्हीच्या सगळ्या मालिकांमुळे. तुम्हाला सांगतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या मालिका चालू असतात. आता टीव्हीचा विषय आपण आता आम्ही ज्येष्ठ नागरिक ना साधारण म्हणजे मी दिसत नाही ज्येष्ठ नागरिक बरोबर तर त्याला राग येतो. तर तुम्हाला सांगतो ते जेवायला बसलं ना 1-1:30ला सगळ्या वाहिन्यांवर खाण्याचे पदार्थ दाखवतात. आपल्या पानात 2च पदार्थ असतात खिचडी कढी झुणका भाकर आरोपी साक्षीदार 2च पदार्थ. आणि त्या टीव्हीवर नित्य नवा पदार्थ असतो रोज. बघा तुम्हाला सांगतो आपल्याला जळवण्यासाठी ते जेवणाच्या वेळेला तो कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्हाला सांगतो. आणि त्याचं तुम्हाला सांगतो एवढ्या अशा 3 वह्या भरल्यात आमच्याकडे. ते रेसिपी संबंध लिहून घेतात. 100 ग्रॅम बेसन 1.5 इंच आल्याचा तुकडा 50 ग्रॅम ओल्या नारळाचा किस वगैरे. अहो बाजारात गेलो मुलीनं त्या भैयाजीला 1.5 इंच अद्रक देऊ म्हणाल. तुम्हाला फटफटी नाही लागताय मॅडम. आता बरं एवढं सगळं लिहून घेतात ना एवढ्या 2 वह्या.
आता पुरुषांचा जीव भावना असतो आपला, की आपल्याला वाटतं हा पदार्थ एक ना एक दिवस घरात बनणारच कधीतरी, अशा भावना अशावर आपण आठवडा पुढे ढकलतो. म्हणजे सोमवार ते शनिवार नाही, पण शनिवार रविवार तरी निदान बनेल. असं कुठलं काय आपले नातलग नाही तिच्या माहेरचं मी आलं तरी बनत नाही. म्हणजे नातलगांचे दोन प्रकार असतात, एक मित्रपक्षाचे, दुसरे शत्रुपक्षाचे. लगेच फोन करून ते कच्ची दाबेली किंवा ते समोसा पाव वगैरे मागवतात. हे मी माझ्या चेंबूरच्या घरची सगळं हे मी सांगितलं. इथल्या पुण्यातल्या महिलांबद्दल मी एकही अवाक्षर काढलेलं नाही. आपण जोपर्यंत सुखरूप घरी जात नाही तोपर्यंत तिथल्या लोकांबद्दल नेहमी गौरवपूर्ण बोलायचं असतं. तर असे स्ट्रेटला आणि वसंत बारवरनं लेफ्ट घ्या आणि अशी आशा बारवरनं पुन्हा लेफ्ट मारा म्हणून. तर तुम्हाला सांगतो व्यवस्थित पोहोचलो मी, तुम्हाला सांगतो. म्हणजे जाताना व्यवस्थित गेलो, येताना स्वदेशी बार टाका, मस्त जगा, कोकण जगा. आता इथे कसं छान तांब्या भांड वगैरे ठेवले, नाहीतर नायगावकर सेलिब्रिटी म्हणजे लगेच त्यांना ते मिनरल वॉटर बाटली वगैरे. म्हणजे बघा, ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी पाण्याचे हौद खुले केले या पुण्यातच, आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, आणि 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आमचा पाण्यावरचा विश्वास उडाला. आम्ही त्याला बाटलीत बंद करून टाकलं. 100 वर्षात बघा काय झालं बघा. पण काय आहे की बाटलीत पाणी आहे कळतं, तांब्यात काय भरलंय एवढा महिला वर्ग इथे जमलेला आहे. अनेक मालिकांचा त्याग करून तिथे आलेला आहे. आणि मी खरं तर कार्यक्रम का करतो, माझं घरात कोणी ऐकून घेत नाही. व्यासपीठावर बोलवलं की कसं फोटो काढतात, शाल, स्लीपर, गुच्छ वगैरे. अहो गरीब टावेल मागितला मी तर आमची मुलगी म्हणले तुमचा हात मुरगळलाय का म्हणून. आता उलट बोलतो तो. म्हणजे आता काय SSC ला प्रश्न असतो का, खालील प्रश्नांची थोडक्यात उलट उत्तरे लिहा म्हणून एवढं उलटून बोलतात. खरंच तुम्हाला सांगतो. तर त्या महिला एवढ्या कार्यक्रमाला इथे जमल्या, तर त्यांच्या गौरवपर 1-2 कविता चालतील ना? कोणी सगळ्यांना ऐकू येते ना व्यवस्थित? अच्छा. कारण नाही, आता तुम्ही जवळ बसलेला मागच्या लोकांना अगदी महिलांच्या गौरवपर 1-2 कविता म्हणतो. सगळ्या पुरुषांना चालेल ना? सगळ्यांना बघा किती कुणाच्याही कपाळावर बाहेरून आठी नाही आहे बघा. इतकं पुरोगामी सगळी मंडळी आहे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आईचा गौरव म्हणून एक. माय तूच असतेस घर, स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर, चिकण मातीनं लिंपलेल्या धाब्याच्या घराशी, पाट्यावर मीठ मिरची वाटत कधी जोत्यावर घट्ट उभी असतेस, कधी जोत्यावर घट्ट उभी असतेस. चांदईसारखी कौलारू श्वास घे, अथवा पावसाळ्यात पत्र्याच्या ताडताड वाजणाऱ्या घरात पाखडतेस पोर किड्यांना राठ हातांनी. तू कुठेही सामावतेस रोहाऊस मध्ये गुंठ्यावर मोकळी ढाकली आकाश न्याहळत. कृतज्ञतेची सावली होऊन तू असतेस अग्निहोत्री भाकरीचा न संपणारा वसा घेत. तू असतेस अग्निहोत्री भाकरीचा न संपणारा वसा घेत. तव्यासारखी जाळ विचवत तुझ्या हाताना असते 1000 भाकरींची ऊब. माय आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो, आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत. खानदेशात कळण्याची भाकरी करतात, उडीद ज्वारी वगैरे असं करून. तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत. तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण, तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण. तू स्निग्ध तेलासारखी पसरतेस भाकरीवर. आम्ही कृष्ण पक्षी तुझ्या भाकरीचा चंद्र गिळत तिथी होऊन. माय खरंच तुझे तिखट गोड लागते. तू कान धरावास, रागे भरावेस, धपाटा घालावा पाठीत, आणि धुसफुसावे तुझ्या पदरात. गालावरून तू बोटे मोडावीस निघताना, आणि आयुष्याच्या फडक्यात तुझी भाकर चघळत बसावं. आयुष्याच्या फडक्यात तुझी भाकर चघळत बसावं. तर महिलांवरच्या अजून 1-2 कविता. हो अगदी ऐकून. पण त्याआधी मुळाक्षरांवरची एक कविता. सगळ्यांना ऐकताय ना सगळे? असं म्हणजे बघा मुळाक्षरांची गंमत बघा.
तेव्हा आणि आता आपलं बालपण आठवा. तेव्हा कमळाचं तळं घेऊन यायचा, तेव्हा कमळाचं तळं घेऊन यायचा. खच अगदी खरं वाटत राहायचं, खच अगदी खरं वाटत राहायचं. आणि थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, थुई थुई नाचत यायचा मोरासारखा. पला परते परते म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. पला परते म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. आणि पसरून जायचा दव पसरून जायचा दव पहाटेवर. गची तर गंमतच वाटायची. फला असायचा फावला वेळ, फला असायचा फावला वेळ. लवकर ये म्हणायचा. वेलीच्या वेटांतीतून हळवाट पावलांनी यायचा. हलत डुलत आणि माती बाजूला सारली की केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या. केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या. तेव्हा आता कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने, कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने. अला आत ये बस म्हणावंसं वाटत नाही. बडबडत राहतो बार मध्ये बका कोंबत. बडबडत राहतो बार मध्ये बका कोंबत. कुरतो आतल्या काडी ओढत दुराच्या वलयात. खच खरं खोटं देवाला ठाऊक खरकट. थरथरतो थडग्यातल्या थडग्या. पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. फला फरफटत नेलं. फटके दिले गच्ची गचांडी धरली. मला पडला मार. नुसताच हळहळला. धने तर धसकाच घेतला म्हणे. उचला आता उशीर होईल उगाच उगाळत बसू नका. उद्याच्याला उठायचंय म्हणाला आणि सारी मुळाक्षरे 12 खडी फोडत बसली. बरोबर अगदी. हा ती 100 रुपयाला घेऊ बरं का. भाज्यांची कविता सर्वात शेवटी घेऊ. एक छोटी बहिणाबाईच्या उद्देशून खानदेशचा झाला म्हणून काय झालं. शेवटी कापूसच तो बहिणाबाईच्या नाकातोंडात गेला. तशी किती गुदमरून पळत मुंबईला आली. मग काय इथल्या रंगभऱ्या बायकांनी तिला आधुनिकच बनवलं. बॉबकट काय केला. 6 वारी पातळात काय आणलं. बिनबाह्याचं केलं आणि हिंदू कॉलनी गाणी म्हणायला सांगितली. तिथलेही नवरे खूप रसिक. त्यांनी कृतज्ञतेने तिच्या अरे संसार जसा तवा चुल्यावर ऐकून आदराने तिला नॉनस्टिक तवा भेट दिला. आणि इथेही पुन्हा ती भाकरीला चिकटली. आणखीन एक कविता मिळवती नावाची कविता. इथे बहुतेक महिला ज्येष्ठ महिला सोडल्या तर बाकी कुठला ना कुठलं काहीतरी उद्योग व्यवसाय करत असतील. अगदी झोपडपट्टीत देखील गेलं तर तिथे पुठ्ठ्यानं बाहेर लिहिलेलं असतं आमच्या इथे फॉल बिडिंग करून मिळेल म्हणून. म्हणजे ती तळातली महिला देखील 15-20 रुपये अर्थार्जन करून देते. रांधा वाडा उष्टी काढा हे हजारो वर्ष महिलांचं हे होतं. पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या ज्या महिला इथं जमल्यात ते काय इथं खुर्च्या म्हणल्या म्हणून नाही आलेल्या. त्याच्या मागे अनेक लोकांची 100-150 वर्षाची परंपरा आहे. कुणाचं तरी याच पुण्यातून जिवंतपणी प्रत्ययात्रा पण निघालेली आहे. कुणाचं ते अंगावर शेण टाकलेलं आहे, वाळीत टाकलेलं आहे. तेव्हा तिथे इतक्या मोठ्या संख्येनं महिला जेव्हा जमल्या तर त्या आता नोकरी करायला लागल्या. 2 नोकऱ्या करायला लागल्या. पुरुष कसं पेशवाईत काय 2 शिफ्टमध्ये 3 शिफ्टमध्ये लढत नव्हते. पूर्वी 1 शिफ्टमध्ये लढलं झालं. मग आता सुद्धा 2 नोकऱ्या नाही करत. आता पण 1च नोकरी करतात. महिला बघा घरातला सगळा स्वयंपाक पाणी सगळं करून त्या पुन्हा कामावर जातात. येताना ते सगळं बसमधनं स्टेशनला उतरलं की त्या पिशवीमधनं कोबीचा गड्डा, कांद्याची पात, मिरच्या, कोथिंबीर, लिंबू घेऊन डायरेक्ट घरी आल्या की चपला काढून डायरेक्ट किचन मध्ये जातात. बघा पुरुष बघा ऑफिसातनं आला की तो पहिल्यांदा पंखा ऑन करतो. असा 1 वरून तो 4 वर नेतो आणि असा खुर्चीमध्ये असे पडतात. तसं वाघ मारून आले कामावर. सगळे पुरुष बाजीराव सारखे येऊन असे घरामध्ये बसतात आणि जरा थंड पाणी दे वगैरे फ्रीज मधलं वगैरे. माझी पत्नी ज्युनियर कॉलेजची प्रिन्सिपल म्हणून 36 वर्ष नोकरी केल्यावर रिटायर झाली. पण ती कामावरून आल्यावर थंड फ्रीज मधली बाटलीतला पाण्याचा ग्लास भरून द्यावा असं पाप मी कधी केलेलं नाहीये. कधी केलेलं नाही. पण इतकं म्हणजे आता तुम्हाला सांगतो
की एकेकाळ असा होता की ओसरीवर असं पान धान तंब वगैरे सगळं गाद्या गिरद्या आणि नुसता आवाज आला की घरातलं आतनं कारभारी किंवा महिला विचाराचे दार आहे, जोडे मोजून नये. जोडे मोजून नये याचा अर्थ किती माणसं आली आहेत त्याला एक सूचकता आहे. आताही आहे सूचकता, आताही सूचकता आहे. बघा रिक्षाच्या मागे लिहिलेलं असतं दादाचा आशीर्वाद, याचा अर्थ दादा बुडला, दादाचा फंड गेला म्हणून दादाचा आशीर्वाद. बघा, आणि तेव्हा महिला पुढच्या दरवाजानं ये जा करत नव्हत्या. आता मी आमच्याकडे कुणी आलो ना, माझी बायको मुली तिथंच उभे राहतात. आता सगळा हा भाग आहे त्या महिला. आणि आम्ही सुद्धा आता बदलतोय, आम्ही सुद्धा घरात मदत करता. आता दिपावळीत चकल्या करायच्या होत्या तर म्हणजे मी असं टीव्ही बघत बसलेलो आणि जेवण बिवणं आठवण बायको तळत होती आणि मुलगी मळून देते, खूप मळावं लागतं वगैरे पिठाचं. तर आपण ऍडजस्ट होता आता ना, तर मी म्हटलं मला 4ला चहा लागतो. तर म्हटलं आज चकल्या चालल्या तर सगळं झाल्यावर दिला तरी चालेल, म्हणजे इतकं आम्ही घरी ऍडजस्ट होतो म्हणजे असं. तर कुठून ते कवी हृदय आणि बापाचं तर कुठनं दुर्बुद्धी आठवली. मुलगी असं म्हणत होती ना, तो मी आपलं विचारलं, म्हटलं मी देऊ का म्हणून थोडं. मला वाटलं ती म्हणशील बाबा तुम्ही कशाला. तर हल्लीच्या मुली डांबरट तिनं दिली की परत सरतो. खरंच सांगतो म्हटलं मेलो. आता बुद्धीची कामं सगळी पुरुषांना करायची असतात. म्हणजे कॅश फ्लो काय, युनायटेड नेशन्स मध्ये काय झालं, म्हणजे ते याचं काय झालं, ट्रम्पचं काय झालं, किंवा पॅलेस्टिनियनमध्ये, हे सगळे टेन्शन्स पुरुषांच्या डोक्यावर असतात. महिलांचे एवढे काय कुकर लावला, अमुक लावलं, ते काय त्यात काय अवघड आहे का. डाळ पाणी टाकून डाळ धुतली, तांदूळ धुतले, शिट्टी लावली, ती शिट्ट्या मोजायला काय मॅथमॅटिक्स घ्यायला पाहिजे अशातला काही भाग नाही करत असतो. अहो मला मध्यंतरी एकदा ती आंघोळीला गेली, म्हणे कुकर लावलाय, 5 शिट्ट्या झाल्या की बंद करा, त्यात काय अवघड आहे. आणि ते मॅथ्स लावली, ते बघत बसलो, 7व्या शिट्टीला मोजायला सुरुवात केली. सगळं ते कोळसा झाला तुम्हाला सांगतो. पण तरी आपल्या घरातल्या महिलांना काय आदर असतो हे आमच्या यांना अजून कुकर पण नाही लावता येत वगैरे असं. तर ते मी पीठ मळायला घेतलं, अहो ते असं सगळं दगडी गोळा तो, म्हणून मी तांब्यावर पाणी ओतलं तुम्हाला. असं सगळं रंकाळा झाल्यावर सगळं पातळ झालं. ते दोघी मस्कन अंगावर आधी बाहेर व्हायचं नाही. म्हणजे जरा सुद्धा क्षमाशीलता महिलांमध्ये नसते. आता हरभऱ्याची डाळ कुठली, तुरीची कुठली, हे काय आपला विषय आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे बारीक रवा, तो बारीक रवा त्याच्यावर असा हे करायचा होता. तर मी मीठ घेतलं आणि मीठ टाकलं, चुकून बारीक मीठ टाकलं. आता होतं असं कधी कधी, पण क्षमाशीलता अजिबात स्वयंपाकघरात पाऊल नाही टाकायचं. आणि म्हणून आम्ही पुरुष मंडळी यांना स्वयंपाकात मदत करत नाही. याचं कारण हे आहे तुम्हाला सांगतो. तर आता ते सगळं फेकून द्यावं लागलं, ते सगळं फेकून द्यावं. पण हे सगळं शेजारणीला केव्हा सांगते ती शकू ऑफिसमध्ये, अगं इकडे आधी दार काय उघड, आज काय गंमत झाली. ती गंमत म्हटल्यावर ती सगळं ठेवून सोडून इकडे आली. म्हणे अगं म्हणे आमच्या यांनी ते पीठ मळायलाच काय घेतलं, ते चकल्या पण ते पुन्हा चकल्या हल्ली ते टीव्हीवरती दाखवतात, सगळ्या पदार्थांची प्रात्यक्षिकं दाखवतात. यावेळेला मी बघितलं एक तज्ज्ञ महिला होती आणि ते असा तो चकलीचं यंत्र फिरवलं की ते क्लॉक वाईज चकली म्हणे, आणि उलट फिरवलं की अँटी क्लॉक वाईज म्हणे. मी कोणाकडे गेलं ना की चकली अशी क्लॉक वाईज आहे का अँटी क्लॉक वाईज आहे, वेळ जातो तुम्हाला सांगतो. आपल्या आयुष्याचं ध्येय काय, व्याख्यानाला का जायचं, कार्यक्रमाला वेळ घालवायचा असतो. माणूस नोकरीला कशाला लागतो, वेळ घरचे लोक वैतागले असतो, नोकरीला लागलो नसतो, तो डोकं फिरलं असतं तुम्हाला सांगतो. वेळ घालवणं आयुष्यातला महत्वाचा भाग तुम्हाला सांगतो. त्या महिलांच्या गौरवपर ही कविता. अशीच तिंबत कणिक राहतो, गरम तव्यावर भाज चपात्या, सजव आपल्या सिद्ध हातांनी, अन्न ब्रह्म हे रुजव पोकळीत, अखेर होता सोडून देतो, कुकर मधली वाफ अनावर आणि शहाण्या शिटी सारखी बैस खालती शांत विसावत, बघून घेतो गृहपाठांचे मुलांचं होमवर्क तिनंच घ्यायचं, सही करीन मी रिपोर्टावरी. रिपोर्ट कार्डवर मात्र नवरोजींची सही. त्यांना काय इन्फिरियर कॉम्प्लेक्स असतो का कणकीचा हात असतो, विसरू नको. पण पेन्सिली समी काढून देईन टोक मुळते, अनंत असू दे तुझी नोकरी, देव करो अंटिये वाढ.
अनंत असू दे तुझी नोकरी, देव करो आणि दिये वाढो, हर महिन्याच्या पासबुकातून क्रेडिट होऊन लवंड मा, तूच घरांना पिलर इथे, तूच उगवती, सगळ्यांचे डबे करून द्यायला तिलाच उठावं लागतं, तूच उगवती, तूच मिळवती, 1 BHK 2 BHK जायचंय, तिच्याच पगारातला EMI कापून जातो, तूच मिळवती, काय तुझ्या बापाने द्यावे, तू तर फक्कड मासिक हुंडा, काय तुझ्या बापाने द्यावे, तू तर फक्कड मासिक हुंडा. आणि याचं थोडंच एक त्याची आठवण सांगतो की 100-1 वर्षापूर्वी, म्हणजे 50-60 वर्षापूर्वी साधारण 100 मधल्या 2च तालुक्याच्या गावी, आता पुण्याचं नाही सांगत, 2च महिलांच्या पायात चपला असायच्या, एक शाळेची शिक्षिका आणि दुसरी हॉस्पिटलमधली नर्स. बाकी 98 महिलांच्या चपला, कारण देवदर्शनालाच बाहेर पडायचं ना, तर त्या काही चपला घालत नव्हत्या. मी वाईचं उदाहरण सांगतोय तुम्हाला. असंच सगळीकडे होतं. त्या महिला तेव्हा नोकरी करत नव्हत्या. त्या आम्ही लोक ते लग्नाच्या वेळेला मुली नोकरी करत नाहीत म्हटल्यानंतर काहीतरी सगळं आमचं ते 5 तोळे सोनं आणि 300 लोक आमचे जेवायला येतील, जाताना पुन्हा एसटीत परतीच्या वाटेवर आम्हाला काहीतरी पुरी भाजी असा डबा, असं सगळं याद्या व्हायच्या. हिंदुस्थान पाकिस्तान करार व्हावा ना, तसं याद्या व्हायच्या. मुलगी काय करते, मुलगा काय करतो, त्यापेक्षा याद्या काय झाल्या, याद्या काय झाल्या म्हणून विचारत असत. तुम्हाला सांगतो असा सगळा भाग, ते लग्नामध्ये घेतलेलं 5-6 तोळे सोनं तेव्हा काय 1100 रुपये भाव होता 10 ग्रॅमला, तुम्हाला सांगतो. पण ते घेताना बरं वाटतं. 4-5 वर्ष झाली, 2 मुलं झाली की तो चहाचा कप, चहा घ्या असा ठेवला जात नाही, आदळतात, काढून दाखवतात. मागितलंच की नाही माझ्या बापाकडे 5 तोळे म्हणून. हो, 1-2दा ठीक आहे, सारखं काढून दाखवलं. कवी असलं म्हणून काहीतरी स्वाभिमान आहे की नाही पुरुष म्हणून, तुम्हाला सांगतो. ते सगळं ब्रेसलेट, चेन बिन सगळं, अंगठ्या सगळं घेतलं एकदा आणि असंच ठेवून सासू सासऱ्यांच्या अंगावर भिरकावून द्यावं असं वाटलं, तुम्हाला सांगतो. माणूस तो क्रोधाविष्ट धरो आपण म्हणतो, तसं काय करेल सांगता येत नाही. पण माणसाला विवेक बुद्धी दिलेली आहे. जोरात वाजवा ना, काय घाबरत आहे. तर ते मी पायऱ्या चढता म्हटलं की असा कोणी अपमान केला तर आपल्या शरीराला धोका नाही पडत. बघा तुम्ही, लाडू तुम्हाला असा आदरानं दिला तरी तो गोडच लागतो, आणि असा टाकला तरी गोडच लागतो. मी विज्ञानवादी माणूस आहे, तुम्हाला सांगतो. त्याला काही फरक पडत नाही. म्हटलं तेवढ्या गोष्टीसाठी उगाच 4-5 तोळे, अहो कालचा भाव 75-800 का काहीतरी होता मला वाटते, आता माहित नाही, तुम्हाला सांगतो. तर 75-800 भाव 3-4 लाखाला फटका बसला आता. म्हटलं अपमान झाला तर त्यात काय विशेष आहे. उलट्या पावली घरी परत आलो आणि तुम्हाला सांगतो माझा 3-4 लाखाचा फायदा झाला. गेल्या शतकात आजच्या तरुण पिढीला दरमहा पगार रूपी दरमहा हुंडा आणणाऱ्या मुलीला पहिली पसंती दिली जाते. हा 100 वर्षातला 80 वर्षातला फरक आहे. उगाचच वाटलं माझ्याबद्दल एखादं 4 शब्द पुढच्या टप्प्यावर बोलली. मला असं काय कवितेचं वगैरे वातावरण आहे ना, असं काय वाटत नाही. खरं सगळं गद्यप्राय देश झालं असं आपण, म्हणजे तुम्हाला तर सगळ्यांना सगळ्यांचीच भावना. TV सुद्धा असं म्हणे म्यूट करून ऐकायचं असं आलंय बरं का. नुसती दृश्य बघायची असं सगळीकडे आलंय. एकतर ते बातम्यांचं लावतच नाहीत लोक, कंटाळलीत भाषेला यायला. तर असं सगळं म्हणजे गेल्या वर्षी दिवस आंब्याचे होते ना, तर मला वाटलं आपण रसातळाला जातोय की काय वगैरे, असंच खरंच वाटत होतं. गद्यप्राय देश झालाय की काय. तर त्याची एक कविता म्हणतो. तुम्ही सगळे छान, किती इतका गंभीर विषय मन लावून तुम्ही सगळे ऐकत होता. खरंच सांगतो, मला तुझा एकीकडे अब्दुल कलाम काय, दीदी काय, सगळ्यांच्या जवळ तू इतका गेलास त्याबद्दल मला खूप असा हेवा वाटतो. म्हणजे खरोखर ग्रेट गोष्ट आहे. म्हणजे माझ्याही बाजूला तू बसलेला आहे त्याबद्दल. काही काळ पुण्यामध्ये राहत होतोस का रे? तर तुम्ही सगळे वेळच्या वेळी दाद देताय ही खूप मोठी गोष्ट आहे. काही लोक शिवगाराला विचारतात दाद द्यायची का म्हणून. तेवढ्यात 1-2 जागा काय घ्यायच्या. काही लोक घरी गेल्यावर आंघोळ करताना टाळ्या वाजवणारे मला ते म्हणे काय नाही, काल कार्यक्रमाला गेलो ते आठवलं.
मुंबईला आणखीन वेगळा प्रकार माझा कार्यक्रम त्या शिवाजी मंदिरमध्ये कार्यक्रम दाखल. तो मी काय बोलायच्या आधीच टाळ्या वाजवायला लागले सगळे. अरे म्हटलं काय वेडे की काय, मी बोललो नाही काय नाही, टाळ्या काय हाणताय. नाही म्हणे आमची कल्याण फास्ट लोकल चुकेल आणि काय आता वेगळा वावरणारा असा मी माणूस आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळे छान सगळं एका महाराष्ट्राचा गीतशतकातला एक 100 वर्षाचा सांस्कृतिक अशी व्यक्तिमत्वच तू लोकांसमोर ठेवलीस आणि मी देखील अतिशय यांच्या बारकावे सगळे. आता एकदा तर दीनानाथमध्ये कार्यक्रम झाला आणि दिदींनी आम्हाला ते हे त्याचा ते स्मृतिचिन्ह दिलं होतं. तर शंकर वैद्य होते सगळे. तर म्हटलं आज आम्हाला भारतरत्न मिळाल्यासारखं वाटलं दिदींनी एवढा पुरस्कार दिला. तर अशी सगळी माणसं भाग्यवान आहेस तू. आणि मला असं कवितेचं काही वातावरण आहे असं खरंच वाटत नाही. तर सध्याच्या गद्यप्राय स्थितीत आपल्याच हातून काय चुकलंय की काय, आणि पेपरात देखील फारच छापून येत आहे. तर आपल्याच दृष्टीत काही दोष आहे की काय, म्हणून मी प्रथम आय स्पेशालिस्टाकडे गेलो. तर तिथं त्याची आई त्याची दृष्ट काढत होती. त्यांनी मला मागचं दिसतं का विचारलं. मी नाही म्हणालो. तर तुम्हाला बहुतेक मागचा नंबर दिसतोय, तुम्हाला बहुतेक मागचा नंबर दिसतोय. मग खांद्यावर ताबडतोब मिरर बसून घ्यायला लावला. तिथून मी बऱ्याच जणांना भेटलो, कानोसा घेतला. शाळा कॉलेज चालवणाऱ्यांना गर्दीतून वाट काढत भेटलो. तर त्यांच्या मते कोचिंग क्लासेसना ट्युशनसाठी जागा अपुरी पडते आणि आमच्यावर खूपच ताण पडतो. आई वडील दोघंही नोकरीला गेले की मुलांचं काय करायचं म्हणून त्यांना आमच्या माथी मारतात. आणि सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात. सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात. बघा प्रगतीच होताना दिसत नाही तुम्हाला. मला असं काय दिसत. आमच्या इथं 73 साली चेंबूरला एक चिल्ड्रन चाइल्ड स्पेशालिस्ट आले. आज 2024 अजून पण ते चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणजे यंग स्पेशालिस्ट, सिनियर सिटीजन स्पेशालिस्ट, असं प्रगतीच होताना दिसत नाही. तर शिकवणारे तरी कुठे मिळताय तो असं बरंच काय म्हटल्यावर मी एवढ्या मोठ्या जागेत तुम्ही सरळ क्लासेसच का घेत नाही म्हणत आवडतं घेतलं. पुढे मी वाचनाची आवड कमी झाल्यामुळे समाज बिघडत चाललाय असा समज झालेल्या ग्रंथप्रसारकांबरोबर चर्चेला बसलो. तर टीव्हीमुळे आता शिकलेले लोक सुद्धा पुन्हा निरक्षर होऊ लागले. लोकांना ऐकू येतं, बघता येतो, लिहिता वाचता येत नाही हल्ली. बघा कुरिअरवाला आला, कोण सही करायला उठत नाही, तुम्हाला उठावं लागतं. आणि आता काय ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी शाळा काढल्या त्यामुळे आपल्याला वाचायला यायला लागलं. पूर्वी आपण कुठं पडलोय हे पण कळायचं नाही आपल्याला. आता कसं तिथं तो खड्डा असेल तर तिथं पाटी असते, हा खड्डा आहे म्हणून आपल्याला कळतं आपण खड्ड्यात पडलोय. साक्षरतेमुळे आपल्याला वाचायला लागलं आपण खड्ड्यात पडलोय. तर शिकलेले लोक पुन्हा निरक्षर होऊ लागले हे ऐकून काळजी वाटल्यासारखं झालं. थोडंसं हसायला येऊन मी अफाट बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांचं अभिनंदन करायला गेलो. तर त्यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच 100, 500, 200 इत्यादी रुपयांची नोटबुके जमवण्याचा छंद जडत गेला. काय संग्रहालय उभं केलंय बघा. आणि त्यातूनच हे नोटांचं मोठं संग्रहालय उभं राहिलंय म्हटल्यावर अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली. आमचं सरकार आलं आम्ही बचत करायची, तुमचं आलं तुम्ही बचत करायची. आलटून पालटून देश श्रीमंत होईल की नाही. माझ्याकडे एवढ्या स्कीम आहेत, अजून मला कुठल्या कमिटीवर घेत नाही. देश किती श्रीमंत होईल म्हटल्यावर पुढे मी पोलिसांना भेटलो. तर त्यांच्या बोलण्यात पुरावा बिरावा गोळा करून खटला उभा केला. तर ऐनवेळी साक्षीदार शीर्षासन करतात आणि आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते. बघा आपल्याला पोलीस आहेत, पोलिसांच्या रक्षणाची काय व्यवस्था आहे देशात. प्रत्येक पोलिसाला 2 कमांडो दिले पाहिजे. तुम्हाला सांगतो सगळी बेकारी नाही शिविल या देशात. खरंच सांगतो हे नाही सुचत अजून कुणाला. तुम्हाला सांगतो मध्ये मी आमच्या मित्राबरोबर पोलीस स्टेशनला गेलो आणि माझी पिशवी आहे तर ती पिशवी मी टेबलावर ठेवली. तर ते इन्स्पेक्टर म्हणाले नागोकर ती पिशवी हातात धरा, आमच्या इथं चोऱ्या व्हायला लागल्या. पुरेशी सिक्युरिटी नसल्यावर तुमचंही बरोबरच आहे. तर निघताना त्यांनी रात्री अपरात्रीचं काय दिवसाचं देखील जास्त घराबाहेर जात जाऊ नका, दिवसाचं देखील जास्त घराबाहेर जात जाऊ नका म्हटल्यावर पुढे मी न्यायाधीशांकडे गेलो असताना कोर्टात पोटुशा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून पोटुशा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून काही अन्याय इत्यादी प्रकार झालाय की काय
असा उपप्रश्न केला तर आपल्या भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले. भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले. म्हणजे परिस्थिती फारच बिघडत चालल्यासारखं वाटलं. पुढे वाटेत पैसे दुप्पट तिप्पट करून देणाऱ्या अर्थसंस्थांना भेटून मी एवढे पैसे दुप्पट कसे काय करून देणार विचारलं तर सुरुवातीला निदान काही वर्ष तरी मुद्दलामधून आम्ही या योजना राबवू शकू. बघा, नुसतं चंद्र तारे सूर्य निसर्ग अर्थशास्त्राचा अभ्यास आहे सांगतो. तर एवढे पैसे कसे मिळवून देणार तर निदान मुद्दलामधून या योजना राबवू शकू असं म्हटल्यावर जास्तीच विश्वास बसला. पुढे वाटेत बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर मालकानेच श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती असा बॅनर लावलेला बघून काय नेमकं सुचतं लोकांना. पुढे मी अधिकाऱ्यांच्या मोठ्या तोंडाला काळं फासल्याचा आरोप घातलेल्या लोकांना भेटून तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढरा का फासत नाही? वाईट गोष्ट केली काळं फासलं, मग चांगली गोष्ट केली तर काळं फासायला पाहिजे की नाही? आपल्याकडे कसं लहानपणी जोड्या लावा, विरुद्धार्थाचे शब्द द्या. कसं माझं कसं आहे, शिक्षण अगदी कमी आहे त्यामुळे अजून सगळं लक्षात आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही मला झोपेत नव्हतो आम्ही बेचा पाडा म्हणून दाखवेल. तर पांढरा का फसत नाही असा सवाल केला तर त्यांच्या बोलण्यात पत्रकारांच्या नावानं बोंब मारायला लागले. म्हणून मी पत्रकारांना शोधायला निघालो तर त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्ही पत्रकार नसून फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं. जाहिरात एजंट असल्याचं सांगितल्यावर पुढे मी बिल्डरला भेटून ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली. काय मुंबईला स्कीम येत आहेत, स्वतःच्या मालकीचा जेल तुम्ही घेऊ शकता. पुण्यात ऐकलंय का कधी? पुन्हा माझ्या दृष्टीनं तरी मागासलेलं आहे. ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली तर दिवसेंदिवस लोकांना घरात राहणं मुश्किल होत जाणार हे ध्यानात आलं आणि फुल बुकिंग पण ताबडतोब झाल्याचं ऐकून तुम्ही जेलमध्ये स्पेशल सुविधा काय देणार तर मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल आणि फुल सिक्युरिटी म्हणत बिल्डरनं मी स्वतः तिथं राहणार आहे म्हटल्यावर अधिकच विश्वास बसला. काळाची वेळीच गरज ओळखल्याबद्दल मी त्यांना दंडवत सांगितले. अखेरीस बघा, जेव्हा सगळं कोसळताना दिसतं, सगळ्या तुमच्या डिग्र्या काय, सगळी महाविद्यालय काय, शिक्षण संस्था काय किंवा तुमचं सगळं निवडून दिलेले लोक अगदी खालपासून वरपर्यंत, म्हणजे एक प्रश्न विचारण्यासाठी कितीतरी लाख रुपये मागत होते. हे मध्यंतरीचे एक केस येऊन गेली तुम्हाला. सगळं जेव्हा कोसळताना दिसतं तेव्हा लोक कवीकडे विश्वासानं बघतात. तुम्हाला सांगतो, अटल बिहारी वाजपेयी काय किंवा व्ही.पी. सिंग काय किंवा अब्दुल कलाम काय, ही सगळी कवी साहित्यिक मंडळी म्हणून त्यांना राजकारणी म्हणून नाही कवी म्हणून तिथं नेमलं होतं दिल्लीला. तुम्हाला सांगतो. आणि मध्यंतरी एक असं काहीतरी आली होती बातमी की पुढचा पंतप्रधान हा मराठी माणूस होणार. तो मला काय अभिनंदनाचे फोन यायला लागले. नाही असं टाळायला होतं पण माझा कार्यक्रम बंद झाले असते ना. म्हणजे कवीच काय ते आज सुद्धा बघा कवीला तुम्ही बोलवले ते बघा. तुम्हाला सांगतो तर अखेरीस कवीच काहीतरी रस्ता दाखवू शकतो, कवी किंवा ट्रॅफिक पोलीस, बरोबर आहे की. अखेरीस मी कवीला दाखवून परिस्थितीवर काय करता येईल काय तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हणून म्हटलं. त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हटल्यावर त्यात काय ही घ्या की माझ्याकडची. मग पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मल आल्यावर इथं काही अशिक्षित महिला पण असतील त्यांना कदाचित हे कळणार नाही. मला सांगतो, पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मल आल्यावर कविता ही जोवर स्फोटक कायद्याखाली येत नाही तोवर काही करणं अशक्य आहे असं म्हटल्यावर कमाल आहे. इतक्या तरुण वयात तुम्ही क्रांतिकारी विचार टिकवून धरलेत याचा आधार वाटला. शेवटाला देशाला आग तर लागली नाही ना वाटल्यावरून मी तडक रिक्षा करून फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो. तर तिथं त्यांनी इथं बिलकुल घाई करत जाऊ नका म्हणून सांगितलं. आणि अजून आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर मात्र मी शेवटचा दिस गोड व्हावा या मिठाईच्या दुकानातनं पेढा आणला आणि घराकडे परतलो.
तर ते असं पांढरी हातान पांढरा टी शर्ट पांढरे सॉक्स घालून सगळं सकाळी लोक जॉगिंगला बाहेर पडतात कॅलरी जळायला. अरे खायचं कशाला एवढं? 50-60 उलटल्यावर एखादा लाडू कमी खायचा ना तुम्हाला. सगळं ते कॅलरी जाळायला बाहेर पडतात आणि एकमेकांना असं 2 बोटं दाखवतात. आपल्याला वाटतं व्ही फॉर विक्टरी किंवा यांना 2 मतं पडली की काय, पण त्याचा अर्थ व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असा आहे. आणि त्याच्यावरही मी 2 ओळी लिहिल्या होत्या. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. कसा आवाज? निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. काही पिण्यात गेले काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले. परवा तर म्हटलं ते पुण्यात जाऊन पिण्यात गेले. पुण्याबद्दल काय बोलावं तुम्हाला? पुण्या इतकं बुद्धिमान शहर माझ्या पाहण्यात नाही खरंच नाही. म्हणजे पुण्यात जे बघायला मिळतं ना, एवढं जग फिरून आलं. फक्त आफ्रिका खंड आणि ऑस्ट्रेलिया राहिले, बाकी गेली 20-25 वर्ष मी जगभर फिरतोय तुम्हाला सांगतो. पण इथे मी नेहमी पाण्याची बाटली रिकामी घेऊन येतो, मुठीचं पाणी घेऊन जातो, पण माझ्या बुद्धीमध्ये अजून फरक पडलेला नाही खरंच. म्हणजे आता मध्ये याला तुमच्या बालगंधर्वला कार्यक्रम होता आणि पुण्याला आलं म्हणजे जो माणूस बाकरवडी घेऊन जात नाही चितळ्यांची, त्या माणसाला परत पाठवतात मुंबईत. इतकं त्या बाकरवडीचं महत्व आहे तुम्हाला सांगतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो तर ती शटर वर जायच्या आतच तिथं मी उभा होतो दरवाजाशी. शटर वर गेल्यावर आत गेलो म्हटलं 1/2 किलोचे 2 बाकरवड्या द्या. ते म्हणत देतो ना, आपण आधी लाईन लावा. हो म्हटलं मी एकटाच आहे दुकानात, एकटे असलं तरी लाईन लावावी लागते. इतकं स्ट्रिक्ट असतं काय काय. आणि काय तिथे पूर्वी कसं ते एक स्लोगन होती ना, घराला घरपण देणारी माणसं. मी रास्ता पेठेतनं चाललो होतो, एका वखारीवर मोठा बॅनर, घराला सरपण देणारी माणसं. कसं सुचतं मला खरंच. म्हणजे हे मी इतर कुठल्या गावात खरंच बघितलं नाही. म्हणजे त्या असं की आमचा मित्र एकदा मी शिवाजीनगरला उतरलो आणि अरे अशोक म्हणे काय केव्हा आलात म्हटलं, असं कार्यक्रम असा झाला, चल म्हणे आपला फ्लॅट दाखवतो. मला वाटलं आता 1 तास गेला. नाही म्हणेल पटकन तुला रिकामा करतो. तो त्यानं रिक्षात घातलं आणि घेऊन गेला. आणि ती समोरची कॉर्नरचा 3ऱ्या माळ्यावरची फ्लॅट आहे ना, तो मला चल म्हटलं. इतकं झालं म्हणजे वेळ घेतला नाही त्यांना. म्हटलं आता गेलं म्हणजे पोहे करणार जाईल येतात पटकन त्यांना मला मोकळं केलं. असं हे मला आवडलं. म्हणजे ते आता कुठेही लग्नाला वगैरे गेलं ना तर तुम्हाला सांगतो ते काही वेळेला म्हात्रे फुलाच्या खाली तिथे 3-3 हजार लोक जेवायला असतात. आणि लग्नाला आमंत्रण म्हणजे एक तर जेवण सुटतं म्हणून मी आपलं तर ते तुम्हाला सांगतो की असं मोठा सिलेंडर मध्ये तो असा पाईप असा वरपासून खालपर्यंत मारत होतो. मला वाटलं डेंग्यूची साथ आहे म्हणून असं काय फवारा मारत, पण ते सुगंध हो त्या मोठ्या शेतातल्या त्या टाकीमध्ये ते 3000 लोकांना पुरलं. ते तुम्हाला सांगतो हे मी कुठेही बघितलं ना एवढं मोठं. म्हणजे असं पुढे गेलो तर त्यांनी ते असा अल्युमिनियमचा असा हुक असलेला स्टँड खडकन उघडला, गळ्यात अडकवला. तुम्हाला सांग एकानं माझं असं प्लेट ठेवली, दुसऱ्यानं वाट्या, आणि दोन्ही हातानं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला सांगतो म्हणजे टाइम मॅनेजमेंट म्हणतात ना, एकानं वडा घ्या, दुसऱ्यानं पापड घ्या वगैरे असं तुम्हाला ते नवऱ्या मुलाकडच्या त्या विहीनबाई वगैरे असं ते गळ्यात अडकवून फिरत होते ना. तो भैया कसं मध्ये चणे फुटाणे आणि मध्ये मडकं ठेवून फिरतो तसं ते शूटिंग चाललेलं होतं. मला इतकी गंमत मला कुठेच असं बघायला मिळालं. आणि बघा पूर्वी कसं पानं रांगोळ्या असं पूर्वी ते गेलं उजवी बाजू डावी बाजू वाढायचा कंटाळा. आता तुम्हाला सांगतो की मोठी टेबल आली पण तरी वाढायला माणसं मिळालं ना. लोकसंख्या वाढल्यामुळं कामाला माणसं नाही मिळत आपल्याकडे. असं बघा तुम्ही लोकसंख्या वाढीमुळं शेतं रिकामी ठेवावी लागतात, काहीच मिळत नाही. असं तर ते तुम्हाला सांगतो आता ते काउंटर आलेले असं ते बुफे सिस्टीम. आणि कुठे जेवायला जायचं म्हणजे आपण दुपारी 4 घास जरा कमी खातो. म्हणजे असं आडवा हात मारायचा म्हणून नाही, पण अपचन वगैरे होऊ नये. तर सुरुवातीला काय तसं बुफे सिस्टीम आली ना तर इकडे तिकडे बघतायत लोक म्हणून 1-2च पुऱ्या किंवा असं थोडंच रसमलाई वगैरे असं सुरुवातीला मी घ्यायचो.
आणि ते लगेच सांगतो, हो तुम्हाला सांगतो. आणि मग मध्ये पुन्हा लाईनीत घुसायचं ना, ते सगळे लोक अशी तिरकी नजर देतात. मला असं आहे, कुणी जेवण कुणाच्या घरचं आणि नजर कोण देतं. मला अपमान नाही चालत तुम्हाला. मी नेहमी आता मी शिकलो, मी गेलो ना एवढ्या 7 पुऱ्याचा भरून देतो. 2 वाट्या रसमलाई आणि एवढा मोठा तो आपल्या याचा पुलावचा ढीग वगैरे असं भरून घेतो. 1-1.5 किलोचा आई वस्तू मी सहज घेतो. पण प्रॉब्लेम काय होतो हे तुम्हाला कुठेही असं कुठं ती ठेवायचं कुठं प्रश्न येतो. तुम्ही किती व्यायामशाळा वगैरे केली असेल ना, पण कॉर्नर मिळत नाही, खुर्ची पण नाही मिळत तुम्हाला सांगतो. तर ती बरं आपण ते किती म्हणजे असं प्लेट दोन्ही हाताने धरली तर आपण काय गाई म्हशी सारखं असं खाऊ नाही शकत. आता विचार मनात आला म्हणजे असं माणूस जनावरासारखा वागू शकतो पण खाऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो म्हैस कसं जनावरीत असं करतो तसं खाऊ नाही शकत. त्याच्यामुळे हे सगळं ही सगळी असं हे अडकवायची वगैरे सुरू आली. हे सगळं पुण्यामध्ये. आणि तुम्हाला सांगतो की इतकं त्या दशभुज गणपतीच्या तिथे मी एकदा असं पिशवी माझी आणि तुम्हाला पिशवी का घेऊन जातो मी की आपण कुणाकडे गेला. आता आम्ही आमच्या सुधीरकडे आज त्या घरी जाऊन वगैरे सगळं आता जाताना तर उद्या मला काहीतरी देणारच म्हणजे त्यांना द्यावं असं माझं मत नाही. पण त्याला जर काही द्यायचं असेल तर पिशवी कशाला घरची. जेवण सोडून ना ते आधीच दिला म्हणजे पिशवी एखादी मी नेहमी दिवाळीत तर 2 पिशव्या मी ठेवतो तुम्हाला सांगतो. खरंच सांगतो. पण सुधीरचा इतका आग्रह गेली 92 सालापासून येतो. दरवेळेला सांगतो पुढच्या वेळेस आलाच ना असं जेवायला द्यायचं. तर ते माझी पिशवी हातात आणि दशभुज गणपतीच्या तिथे उभा. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही किती MSc PhD असा किंवा सेट नेट केलेले असा डॉक्टर इंजिनियर असा ब्रँच मॅनेजर तुम्ही पुण्यात क्रॉसिंग करताना बावळट ठरता. तुम्हाला सांगतो मी बावळट सारखा उभा अशी हातात पिशवी. तेवढाच एक माणूस आला म्हणे तुम्हाला क्रॉस करायचा का रस्ता. मला वाटलं प्रत्येक सिग्नलला अशी माणसं ठेवली होती काय सांगता येत नाही. त्यांनी असा तो म्हणे 1 रुपयात रस्ता क्रॉस करून काय सुचलं होतं आयडिया तुम्हाला सांगतो सुचणं महत्वाचं. तर त्यांनी लगेच पिशवी घेतली माझा सगळा हात धरून पलीकडे कुठे रिक्षाचं चाक पायावरनं नाही का असं तो स्कूटरचं काही लागलं नाही इंटॅक्ट पलीकडे नेऊन सोडलं. तोपर्यंत मी रुपया काढून त्यांच्या हातावर ठेवला. म्हटलं काका हे घ्या रुपया म्हणून. ते म्हणे 2 रुपये झाले. अरे म्हटलं तिथनं रुपया ठरला आता 2 रुपये कसे दुप्पट महागाई 100% भागलं. ते म्हणे उलटा परत जाताना आता मी एमटी रिटर्न हे कसं काय सुचतं खरंच तुम्हाला सांगतो. मी आता मॅड होतो तुम्हाला. पण पुणेकर बुद्धिमान असले तरी माझं शनिवारवाड्यावर एकदा कार्यक्रम झाला होता तुम्हाला सांगतो शनिवारवाडा फेस्टिवल. आणि मी म्हटलं पुणेकर बुद्धिमान असले तरी मुंबई सारखी माणुसकी मी अजून बघितली. तुम्हाला राग येईल पण तुम्हाला सांगतोय सगळे लोक सगळ्या बाजूनं माझ्या अंगावर आले. आता तुम्ही चांगले आहात तुम्ही बसला अंगावर आले. म्हटलं पा माझा अजून संपलेलं नाही तिथं थांबा. मुंबईची माणुसकी म्हणजे मुंबईला जर उभ्या अवस्थेत तुमच्या हातात अशी बॅग बिग असताना जर चक्कर आली फिट आली तर तुम्ही 1 तास व्यवस्थित प्रवास करू शकता. त्यामुळे हे कसं काय म्हटलं बोरिवलीला ट्रेन मध्ये शिरा किंवा कल्याणला शिरा डोंबिवलीला शिरा तुम्ही 1 तास चर्चगेट किंवा CST स्टेशन येईपर्यंत अगदी चक्कर आलेल्या अवस्थेत सगळे लोक तुम्हाला दाबून धरतात खाली पडू देत आहेत. त्यांनी मला नमस्कार केला म्हणजे ही माणुसकी तुमच्या तिथंच राहिली पुण्यात आणू नका. काही पुण्यात गेले वरून निघालं. मी ज्या महिलांवरच्या सगळ्या कविता नाही अजून म्हटल्या तुम्हाला सांगतो पण ज्या काही गौरवपर कविता मी लिहिलेल्या आहेत त्या मी गैरसमजापोटी नोकरीत असताना लिहिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो. एखादी तरी त्यातली नाही तर गैरसमजापोटी लिहिलेल्या आहेत तुम्हाला. एखादी आधीच्या वाचल्या ना सगळ्या बरं का त्यातली एक कविता म्हणू. एक कविता मग सांगतो काय. ठीक आहे ठीक आहे वेळ संपलीच आहे. अजून
हा म्हणजे अर्धा तास नाही, अजून आहेत सगळं. कधी निघायचं. पण ठीक आहे, त्या महिला तेव्हा आणि आता इथं वयस्कर महिला पण आहेत, तर तेव्हाचं आणि आताचं. तेव्हा फू फू फुंकणी फुंकत बाईचा दमसास पणाला लागायचा. फू फू फुंकणी फुंकत बाईचा दमसास पणाला लागायचा. आणि घरभर हळूहळू धूर दरवळत आड्याशी गिलगत झरोक्यातून वर विरत जायचा. विस्तव आपल्या तंद्रीत राख्याआड डोळ्यांची उघडझाप करत. विस्तव एका स्टेटमध्ये कधी नसतो, तो मोठा होतो, लहान होतो. डोळ्यांची उघडझाप करत घासून चकचकीत सगळी वाद्य सज्ज अवतीभोवती. ती परात, ते तसराळ, ते पातेलं ही तिची वाद्य होती. आणि त्याला एक असा एक मातीचा हात देऊन ते भांडी करपू नयेत, जळू नयेत म्हणून बघा त्यांचं एक विज्ञान होतं. ही तिची सनातन बैठक. वारसा घराण्याचा रोजचाच रियाज. घराचा षड्ज लागायचा सकाळी सकाळी. घराचा षड्ज लागायचा सकाळी सकाळी. तिच्या अवनश प्रकाश पारोचा कवला आडून डोकवत राहायचा. तिच्या अवनत चेहऱ्यावर केशरी उजेड फिरत राहायचा. चुलीत ती लाकडं सरकवताना ती केशरी अशी एक तिच्या गालावर तिरीत फिरायची बघा. नित्यक्रमाच्या मात्रा बाई थापत राहायची. थप 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 थप. परातीच्या अवकाशात तिचं क्षितिज परातीच्या बाहेर ती कधी गेली नाही, तुम्हाला सांगतो. परातीच्या अवकाशात मुक्याने सगळ्याच रागांना सामावून घेत ही विलंबित धून विसावायची घरादाराच्या पोटात तेव्हा. आणि सकाळची मैफल आटपता आटपता तिला वेळ लागायचे संध्याकाळचे. आता विसावे शतक संपले आणि ती धृतलई टर लायटर धरून निळाशार ज्योतिषी उभ्या उभ्याने ताठ मानेने. आता आम्ही असा उभ्याचा ओटा करून दिला. आता तिच्यावर उजेड चौ बाजूनी पहारा दिला ग. ते धुराडं निराडं सगळं धुरकट सगळं आम्ही काढून टाकलं. मोठी विंडो दिली आणि दूर जायला ते संबंध आपण ते जे यंत्र बसवतो. आता तिच्यावर उजेड चौ बाजूनी पहारा दिला ग. ती क्षणभर शांत तिसऱ्या शेट्टी सरशी. पुन्हा लगबगीत धावपळीत गडबडीत. आता तिची कॅसेट सीडी झालेली. झाकपाक करून डबे भरून किचनच्या बाहेर मोकळ्या जगात घामेजलेली ती इवल्याशा घड्याळाबरोबर सेकंड काट्या सरशी धावते मस्टर गाठायला. सेकंड काट्या सरशी धावते मस्टर गाठायला. आणि सगळं घर बेहोश तिच्या रिमिक्सवर. बाई ग घमेल्यातल्या अगदी भोवती सुरू होतात तुझे फेरे. 7 फेरे घमेल्यातल्या अगदी भोवती सुरू होतात तुझे फेरे. आणि चालूच राहतं अगदी दिव्य सकाळ संध्याकाळ. चालूच राहतं अगदी दिव्य सकाळ संध्याकाळ. 18 वर्षापूर्वी मी क्रॉयडनला लंडनच्या जवळचं एक सबर्ब आहे तिथे ही कविता म्हटली. तर जगताप आडनावाची एक मुलगी तिकडनं आली. ती IT क्षेत्रात काम करणारी. ती म्हणली माझं तासगावचं आजोळ मला या सगळ्या कवितेमधून आठवलं. म्हणजे माणसं कुठेही गेली तरी ती कवितेनं किती एकमेकांची जोडलेली जातात. बोला पुण्यावर सारखी टीका का करतात हे? त्यांनाच विचारतो नायगावकर तुम्ही दर वेळेला मी 2-3 कार्यक्रम तुमचे अटेंड केले पुण्यावर टीका असते. अहो ते पुण्याचेच लोक म्हणायला सांगतात. पुण्याचेच लोक भेटतात आणि ते आनंद घेतात त्याचा. बरं त्यात एक निर्विष टीका आहे तुम्हाला सांगतो. यात प्रेम एक आहे. तेही रागवून नाही म्हणत. अजून एखादा तुमची स्वतःची आवड काय आहे? तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांची सगळेजण सांगतात तुमची स्वतःची आवड काय आहे असं त्याला विचारतो. म्हणजे कशातली? म्हणजे राहण्यामानातली, खाण्यापिण्यातली, राहण्यातली. आता मी तर स्वतः वाईकर आहे त्यामुळे आणि मला 5 भाऊ. तर आईच्या हाताखाली मी सगळं सगळं स्वयंपाक करायला शिकलो. पुढे मी 3 भावांचा स्वयंपाक करून कॉलेज केलेला माणूस आहे तुम्हाला सांगतो. आणि आई माझी अक्षरशः सुगरण होती तुम्हाला सांगतो. मी अनेक देशांमध्ये चिवडा बनवलाय. अगदी म्हणजे दोहा कतार इस्रायल पासून ते अगदी तुमच्या डेट्रॉईट पर्यंत मी चिवडा अनेक देशामध्ये. माझी स्वतःची आवड म्हणजे खरं म्हणजे मी सतार वाजवत होतो अनेक वर्ष. बाबुराव कुलकर्णी माझे गुरु. त्यांच्याकडनं मला खूप मी जो काय आहे तो त्यांच्यामुळे आहे तुम्हाला सांगतो. संगीताची 40-45 वर्ष अल्लादिया खां साहेबांचा म्हणजे जागतिक दर्जाचे सगळे गायक मी गेल्या 45 वर्षात सगळे ऐकलेले. पण मला स्वतःला मात्र देण म्हणतात ना संगीताची ती काय संगीताचा मला गळा वगैरे असं काही नाही. अनेक आवडी अशा ग्रंथ वाचावेत
पुस्तक अनेक वाचावीत आणि अनेक ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं, त्या ग्रँड रॅपिडला BMMचं कन्व्हेन्शन होतं डेट्रॉईट जवळ आणि आमच्या कार्यक्रमाची एवढी जाहिरात की हॉल गच्च भरला आणि बाजूला लोक उभे, तर ते सिक्युरिटी म्हणाले की या सभागृहाच्या संख्येपेक्षा एक जरी माणूस आत असेल तर आम्ही कार्यक्रम चालू करू देणार नाही. शेवटी त्या लोकांना बाहेर काढलं, दरवाजे ओपन ठेवले आणि मग आमचा कार्यक्रम झाला. म्हणजे इथल्यापेक्षा जास्त प्रतिसाद मला अनेक वेळा परदेशामध्ये मध्ये न्यू कॅसल असो, मँचेस्टर असो किंवा अनेक ठिकाणी मला मिडल ईस्टमध्ये तर मी कितीदा गेलो तुम्हाला सांगतो. दोहा, कतार काय किंवा दुबई, अबुधाबी या सगळ्या देशांमध्ये म्हणजे आपल्यापासून जे तुटलेले आहेत ना त्यांना मराठीचं प्रेम जास्त असतं. माझं लंडनच्या महाराष्ट्र मंडळात तर जवळ 4-5 वेळा माझे कार्यक्रम झाले. तुम्हाला सांगतो, माझं म्हणणं असं आहे की जिथं पिकतं ना तिथं त्याची उगवण कमी झाली आहे की काय, असं मला फार एक हे वाटतं. शेवटची कविता तुम्ही सादर करण्यापूर्वी एक छोटा प्रश्न माझा विचारतो पुणे पद्धतीला. रामदास फुटाण्याच्या काही गोष्टीला वात्रटिका म्हणतात, तुमची जी जातकुळी आहे कवितेची त्याला काय म्हणाल? आता मी स्वतः काय म्हणायचं तर याला मधलं विवेचन जे आहे ते मी मिश्किरी आणि कविता असं माझ्या कार्यक्रमाचं नाव देतो. समाजातलं जे व्यंग आहे ना ते त्या सगळ्या म्हणजे त्यातलं 95 साली लिहिलेली ती कविता आहे की त्या महिला न्यायाधीशांसमोर ज्या पोटुशा बायका उभ्या आहेत. नंतर आर.के. लक्ष्मणनं तसं चित्र काढलं होतं 5-6 महिन्यांनी. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं विचार करतो त्या पद्धतीनं दुसरा कोणतरी कलावंत देखील मोठा विचार करतो. असं आपल्याला समाधान होतं. तर ते सगळं मुंबई पुणे जाऊ द्यात तुम्हाला सांगतो. तर त्या याच्यामध्ये महिला इतक्या ग्रेट वगैरे ते माझं म्हणजे मी गैरसमजुती पोटी महिलांच्या गौरवपर कविता लिहिल्या. जेव्हा मी निवृत्त झालो, स्वेच्छा निवृत्ती घेतली, तेव्हा कळलं की महिला इतकं क्रूर काही नाही. बघा आमच्याकडे एक बॉलपेन आहे फक्त. महिला म्हणजे लाटणं, उलटणं, धारा केवढ्या गोष्टी आहेत फेकून मारायला त्यांच्याकडे. खरं म्हणजे आम्ही असं फेकलं तर बँडेड सुद्धा लागणार नाही खरं तुम्हाला इतकं. आणि बघा अशी ती मेथीची जुडे, पुरुष हा अत्यंत जात्याच नाजूक प्रवृत्तीचा असतो. खरंच सांगतो, मी तर कमी आहे, मी तर डबल नाजूक तुम्हाला सांगतोय. पण ती मेथीची जुडी अशी दिली निवडायला तर आम्ही फिरवतो, कुठे सुतळीची गाठ आहे सोडायचा प्रयत्न करतो. महिला बघा मध्ये बोट घालून खचकन करतो. कलात्मकता नाही. बघा ती मेथीची काडी अशी काढून आम्हाला असं हे पान तोडू का, हे पान तोडू, कशाला तोडायचं मुळात, निसर्गाने ते दिलंय ते का तोडायचं, अशी विवेक बुद्धी. खरंच सांगतो तुम्हाला, महिला बघा पानं एकीकडे काड्या एकीकडे 10 मिनिटात त्या जुडीची वाट लावून टाकतात. नारळ कसा खवतायत बघितलंय तुम्ही तुम्हाला, असं ती हृदय खवतायत असं वाटतं. मला नारळ खोवायला सांगितला. बरं काय रिटायर माणूस म्हणजे खाली मान घालून, तर कार्यक्रमात माझी मान वर असते तुम्हाला. घरात सगळं रिटायर झाल्यावर खाली मान घालायला लागतो. आणि मी ती वाटी घेतली, पण विडीवर कसं बसतात माहितीये, उलटा बसलो विडीवर. आता सगळं खरंच म्हणजे असं आपल्याला वाटतं शुद्ध लेखन वगैरे घालते की काय वगैरे नाही. म्हणत्या मटक्यात जर टाकल्या त्या 3दा पाण्यातनं निथळून घट्ट गाठ मारून फडक्यावर वजन ठेवा, नशीब तुम्ही बसून राहा नाही सांगितलं, नाही तर लोड कसे येत आहेत बघत बसा म्हणतात. असू नका तुम्ही, माझ्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होणार आहे. तुम्हाला रिटायर झाल्यानंतर माझा शाप आहे आजच्या व्यासपीठावर. खरंच सांगतो, आता सगळा भाग असतो. आणि त्या स्वयंपाकघरामध्ये किती क्रूरता असते. महिला ही कविता लिहूच शकत नाही, त्यासाठी हळवा हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो. गळ्याशी नाक खुपसून अंदाज घे, क्रूरपणे त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची. ते दुधी हलवा बनवायचा असेल खरवडून काढतात बघा तुम्ही, तुम्हाला सारखं असं म्हणजे स्किन कशी काढतात त्याच्यासारखं. आणि आपल्याला बाजारात पाठवलं, आम्ही ते पांढरी लव असते कवळा दुधी भोपळा, हात फिरवावा वाटतो. महिला बघा देठाच्या तिथे नख खुपसून बघतात.
लिव्हर आहे का काय आहे तुम्हालाही माहित नाही, पण बाजारात तुम्ही भलतीकडे बघत असता. त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप कांदे, डोळ्यांची आगाग होते. शाळा नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जातंय वांग, हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं बघा तुम्हाला. एक 5-7 दिवस प्रॅक्टिस केली तुम्हालाही भरून येईल. साधं सुद्धा नाही, तेल बिल चोपडून वांग भाजतात बघा तुम्ही. खरंच सांगतो, मला वांग भाजायला सांगितलं. आधीच आपण पुरुष हळूवार, त्यात मी कवी डबल हळूवार. मी डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलो, वांग निघून गेला, हात भाजला. माणसाच्या दुःखावर माऊलींपासून अगदी आपल्या संदीप खरेपर्यंत किंवा कुसुमाग्रज सगळ्यांनी दुःखावर कविता लिहिल्या. पण वांग दुधी भोपळा याची वेदना मांडणारा एकमेव कवी. म्हणजे परवा तर कोणतरी म्हणालं की जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर असं कोणतरी म्हटलं. तडतडते मोरी हा खेळता फडफडाट, कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात कसं फडफड फडफड तेलाची ती फोडणी करतात, बचकाभर कडीपत्ता टाकतात, फटफट फटफट फटफट. बघा फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं. आम्ही नाही बघू शकत. आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान तापलाय. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करता तुम्ही. तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजरं. पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्वहारा बनले कोळ परवंट्या खाली खिरडते मीठ मिरची, आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवले. चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहेत गहू. लाही लाही होते मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुराख उपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जातात. दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिले विस्तवाच्या तोंडी, आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जात त्या जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय. हजारो वर्षाच्या ज्ञान अंधकारातून आज तुम्ही आम्हाला उजेड दाखवला. उद्यापासून त्या क्रूर स्वयंपाकघरात आम्ही पाऊल देखील टाकणार नाही. असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तमाम पुरुषांच्या वतीनं मी असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आम्ही इथून पुढे त्या भानगडीत पडणार नाही.